ओम शांती. आज कोर्सचा 6वा दिवस. आज आपण जाणून घेणार आहोत कलियुगाचा महाविनाश आणि मनुष्य जीवनाचे लक्ष्य. कलियुग अभी बच्चा नहीं है बल्कि बूढ़ा हो गया है. याचा अर्थ असा होतो की कलियुग आता लहान राहिलेले नाही तर ते वृद्ध झाले आहे. याचा विनाश आता निकट आला आहे आणि लवकरच सत्ययुगाचे आगमन होणार आहे. कलियुग आता अंतिम टप्प्यात आहे. आज अनेक लोक म्हणतात कलियुग नुकतेच सुरू झाले आहे, अजून लाखो वर्ष बाकी आहेत. शास्त्रानुसार सृष्टीच्या महाविनाशाला अजून खूप काळ आहे. परंतु या आध्यात्मिक शिकवणीनुसार परमपिता परमात्मा शिव सांगतात की कलियुग आता वृद्ध झाले आहेत आणि सृष्टीच्या परिवर्तनाची वेळ समीप आली आहे. आज आपणही पाहत आहोत की मानव काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार या विकारांच्या ज्वाळामध्ये जळत आहे. युद्धासाठी अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब आणि इतर विनाशकारी शस्त्रांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे तो अजूनही महाविनाश फार दूर आहे असे मानतो. तो अज्ञानाच्या गाढ झोपेत असल्याचे या शिकवणीत सांगितले आहे. अशा लोकांना परमात्म्याकडून मिळणाऱ्या ज्ञानामृताचा लाभ मिळत नाही. आज अनेक शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञही सांगतात की लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, परंतु अन्नधान्याचे उत्पादन त्याच प्रमाणात वाढत नाही. पर्यावरण प्रदूषण, ऊर्जा स्रोताच्या वेगाने होणारा ऱ्हास आणि जागतिक संकटांची शक्यता याबद्दलही ते इशारे देत आहेत. तसेच जगात मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्राचा साठा असल्यामुळे मानवजातीसमोर गंभीर आव्हाने उभी आहेत. या आध्यात्मिक दृष्टिकोनानुसार परमपिता परमात्मा शिव आता सत्ययुगातील पवित्र आणि दैवी सृष्टीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य करत आहेत. ते मानवाला देवता समान पवित्र बनवण्यासाठी सहज राजयोग आणि ईश्वरी ज्ञान शिकवत आहेत. म्हणून प्रत्येकाने या अमूल्य ज्ञानाचा अभ्यास करून आपले जीवन पवित्र, सात्विक, दैवी आणि आनंदमय बनविण्याचा पुरुषार्थ करावा. जे लोक अजूनही कलियुगाला लाखो वर्ष शिल्लक आहेत असे समजतात, ते आपल्या भाग्यापासून स्वतःलाच वंचित ठेवत आहेत असे या शिकवणीत सांगितले आहे. या दृष्टिकोनानुसार कलियुगाची सृष्टी आता अंतिम अवस्थेत आहे. काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार या विकारांनी ती ग्रस्त झाली आहे. त्यामुळे सृष्टीचे वय अब्जावधी वर्षाचे आहे किंवा कलियुग अजून बाल्यावस्थेत आहे असे मानणेही चूक असल्याचे सांगितले जाते. या ईश्वरी संदेशाकडे दुर्लक्ष करून जो ऐकूनही न ऐकल्यासारखे करतो तो अज्ञानात राहतो. म्हणून या ज्ञानाचे मनन करून जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन या शिकवणीत करण्यात आले आहे. आता आपण ऐकूयात रावणाला खरोखर 10 मस्तके होती का? रावण कोणाचे प्रतीक आहे? भारतात दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा जाळला जातो. अनेकांचा असा विश्वास आहे की 10 मस्तके असलेला रावण हा लंकेचा राजा होता. त्याने सीतेचे अपहरण केले आणि तो अत्यंत विद्वान होता. म्हणूनच त्याच्या हातात वेदशास्त्रे दाखवली जातात. त्याच्या मस्तकावर गाढवाचे मुखही दाखवले जाते, ज्याचा अर्थ हट्टीपणा आणि विवेकाचा अभाव असाही घेतला जातो. परंतु या आध्यात्मिक शिकवणीनुसार रावण हा 10 डोकी असलेला मनुष्य नसून तो मानवी विकारांचे प्रतीक आहे. रावणाची 10 मस्तके म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या 5 प्रमुख विकारांचे प्रतीक मानले जातात. हे विकार म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार तसेच इतर नकारात्मक प्रवृत्ती. या शिकवणीनुसार समाजातील लोक कितीही शिक्षित, विद्वान किंवा शास्त्रज्ञ असले तरी जर ते हिंसा, विकार आणि दुष्प्रवृत्तीच्या अधीन असतील तर त्यांचे ज्ञान त्यांना खरे कल्याण देऊ शकत नाही. त्यांच्या कानावर सत्याचा परिणाम होत नाही आणि ते चांगल्या गोष्टी स्वीकारण्यास तयार नसतात. रावण या शब्दाचा अर्थ इतरांना रडवणारा किंवा दुःख देणारा असा सांगितला जातो. त्यामुळे रावण हा वाईट कर्माचे प्रतीक मानला जातो, कारण वाईट कर्मच मनुष्याच्या जीवनात दुःख, अश्रू आणि अशांती निर्माण करतात. या दृष्टिकोनातून सीतेचे अपहरण म्हणजे आत्म्याच्या शुद्ध भावना आणि पवित्रतेचे अपहरण होय.
कुंभकर्ण हा आळसाचे तर मेघनाद कटुवाणीचे प्रतीक मानले जाते. तसेच संपूर्ण जग ही एक लंका आहे आणि मानवी मनच खरी लंका आहे, असे शिकवणीत सांगितले जाते. या आध्यात्मिक मतानुसार द्वापरयुग आणि कलियुग या काळात रावण राज्य असते, कारण या युगामध्ये मानव माया आणि विकारांच्या प्रभावाखाली जगतो. पूजा पाठ आणि शास्त्राचा अभ्यास करूनही अनेक जण काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, मत्सर आणि द्वेष यांच्या प्रभावाखाली राहतात. त्यामुळे रोग, शोक, अशांती आणि दुःख यांचे प्राबल्य वाढते. या उलट सत्ययुग आणि त्रेतायुगात रामराज्य होते, कारण त्या काळात पवित्रता, शांती, प्रेम आणि सुख यांचे राज्य होते. त्या काळाचे वर्णन असे केले जाते की तेव्हा दूध आणि मधाच्या नद्या वाहत होत्या आणि सिंह व गाय ही एकाच घाटावर पाणी पित होते. याचा अर्थ संपूर्ण सृष्टीत प्रेम, अहिंसा आणि समाजामध्ये मैत्रीचे संबंध आणि आपुलकी निर्माण करणे. आजच्या काळात औद्योगिक प्रगती, संपत्ती आणि भौतिक सुख सोयी असूनही मानवाला खरे सुख आणि शांती मिळालेली नाही. घराघरात कलह, भांडणे, अशांती, अन्याय आणि असत्य यांचे वातावरण आहे. त्यामुळे या स्थितीला रावण राज्य असे संबोधले जाते. या शिकवणीनुसार परमात्मा शिव सहज ज्ञान आणि राजयोगाद्वारे मानवाच्या मनातील विकार दूर करून त्यांच्यामध्ये दैवी गुण जागृत करण्याचे कार्य करत आहेत. म्हणूनच प्रत्येकाने सत्य, पवित्रता आणि निर्विकारी जीवनाचा स्वीकार करून या महान कार्यात सहकारी बनावे असा संदेश दिला जातो. आता आपण ऐकूयात मानवी जीवनाचे ध्येय काय आहे. मानवी जीवन अत्यंत अनमोल आहे, कारण सध्या आपण संगमयुगात आहोत. या काळात मनुष्य सर्वोत्तम पुरुषार्थ करून अनेक जन्मासाठी श्रेष्ठ प्रारब्ध निर्माण करू शकतो आणि अतुलनीय हिऱ्यासमान कमाई करू शकतो. याच जन्मात तो संपूर्ण सृष्टीचा मालक म्हणजे जगज्जीत बनण्याचा पुरुषार्थ करू शकतो. परंतु आज बहुतेक मानवाला जीवनाचे खरे ध्येय माहीत नसल्यामुळे तो सर्वोच्च पुरुषार्थ करण्याऐवजी आपले जीवन विषय विकारांमध्ये वाया घालवत आहे किंवा अल्पकालीन प्राप्तीच्या मागे धावत आहे. आज मनुष्य लौकिक शिक्षणाद्वारे वकील, डॉक्टर, अभियंता बनण्याचा प्रयत्न करतो. काही जण राजकारणात प्रवेश करून देशाचे नेते, मंत्री आणि पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करतात, तर काही सर्व काही सोडून संन्यासी होण्याचा मार्ग स्वीकारतात. परंतु आपण पाहतो की या जगात राजा, राणी, नेते, वकील, अभियंते, डॉक्टर किंवा संन्यासी कोणीही पूर्णपणे सुखी नाही. प्रत्येकाला शरीराचे आजार, मनाची अशांती, धनाची कमतरता, कुटुंबाची चिंता किंवा निसर्गामुळे होणारे काही ना काही दुःख भोगावे लागते. म्हणूनच या लौकिक प्राप्तीमुळे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय पूर्ण होत नाही, कारण प्रत्येक मनुष्याला संपूर्ण पवित्रता, अखंड सुख आणि शाश्वत शांती हवी असते. चित्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे मानवी जीवनाचे खरे ध्येय म्हणजे जीवनमुक्तीची प्राप्ती, म्हणजेच वैकुंठात संपूर्ण सुख, शांती आणि संपन्नतेने परिपूर्ण श्रीनारायण आणि श्रीलक्ष्मी यासारखे दैवी पद प्राप्त करणे होय. कारण वैकुंठातील देवतांना अमर मानले जाते. त्यांना अकाली मृत्यू येत नाही. त्यांचे शरीर सदैव निरोगी असते आणि त्यांच्या खजिन्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नसते. म्हणूनच मनुष्य स्वर्ग किंवा वैकुंठाची आठवण काढतो. तसेच जेव्हा एखादा प्रिय व्यक्ती शरीर सोडतो तेव्हा लोक म्हणतात तो स्वर्गवासी झाला. आता आपण ऐकूयात, हे सर्वोच्च पद प्राप्त करून देणारे स्वतः परमात्माच आहेत. या सर्वोच्च ध्येयाची प्राप्ती कोणताही मनुष्य, साधू, संन्यासी, गुरु किंवा जगद्गुरू करून देऊ शकत नाही. हे दैवी द्विमुकुटधारी देवपद अथवा राजा राणीचे पद केवळ ज्ञानसागर परमपिता परमात्मा शिव यांच्या ईश्वरी ज्ञानाद्वारे आणि ब्रह्माद्वारे दिल्या जाणाऱ्या सहज राजयोगाच्या अभ्यासानेच प्राप्त होऊ शकते. म्हणूनच या सर्वोच्च पदाची प्राप्ती ही केवळ परमपिता परमात्मा शिव यांच्या ईश्वरी शिक्षणामुळे
आणि त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगण्यामुळेच शक्य होते. म्हणूनच परमपिता परमात्मा शिव यांनी हे सर्वोच्च ईश्वरी ज्ञान देण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची स्थापना केली आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्री पुरुषाने आपल्या गृहस्थीत राहून आपला व्यवसाय किंवा नोकरी सांभाळत दररोज 1 ते 2 तास काढून आपल्या भावी जन्मोजन्मीच्या कल्याणासाठी हे सर्वोत्तम आणि सहज ईश्वरी शिक्षण अवश्य ग्रहण करावे. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. म्हणूनच अगदी गरीब व्यक्तीलाही हे ज्ञान सहज प्राप्त करून आपले जीवन भाग्यवान बनवता येते. या ईश्वरी शिक्षणावर स्त्रिया, पुरुष, वृद्ध, तरुण, लहान मुले आणि सर्वच मानवांचा समान अधिकार आहे. कारण आत्म्याच्या दृष्टीने आपण सर्वजण एकाच परमपिता परमात्म्याची संताने आहोत. आता आपण ऐकूयात आता नाही तर कधीच नाही. वर्तमान जन्म हा प्रत्येक आत्म्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि अंतिम जन्म आहे. त्यामुळे आता हा सर्वोत्तम पुरुषार्थ केला नाही तर पुन्हा अशी सुवर्ण संधी कधीच मिळणार नाही. कारण ज्ञानसागर परमपिता परमात्मा शिव यांच्याकडून दिले जाणारे हे मूलगीता ज्ञान संपूर्ण कल्पामध्ये फक्त एकदाच या कल्याणकारी संगमयुगात प्राप्त होते. म्हणूनच या अमूल्य काळाचा लाभ घेत ईश्वरी ज्ञान आणि सहज राजयोगाच्या अभ्यासाद्वारे आपले जीवन श्रेष्ठ, पवित्र आणि सुखमय बनवणे हेच प्रत्येक मानवाचे सर्वोच्च कर्तव्य आहे. आता आपण ऐकूया, लवकरच निकट भविष्यात श्रीकृष्णाचे दिव्य आगमन होणार आहे. आज आपण दररोज वर्तमानपत्रे, दूरदर्शन आणि इतर माध्यमांमधून दुष्काळ, पूर, भ्रष्टाचार, हिंसाचार, युद्धे आणि संघर्ष यांच्या बातम्या पाहत आहोत. निसर्गाची 5ही तत्वे मानवाला दुःख देत आहेत आणि संपूर्ण वातावरण प्रदूषित झाले आहे. अन्याय, विकार आणि अधर्म यांचेच प्राबल्य दिसून येत आहे. त्यामुळे हे संपूर्ण विश्व आज काट्यांचे जंगल बनले आहे. परंतु एक काळ असा होता जेव्हा या विश्वात सर्वत्र सुख, शांती आणि समृद्धीचे साम्राज्य होते. त्यावेळी ही सृष्टी फुलांची बाग म्हणून ओळखली जात होती. निसर्गही पूर्णतः सात्विक होता. कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती नव्हत्या. मानव दैवी गुणांनी संपन्न, पवित्र आणि निर्विकारी होता. सर्वजण आनंदाने, समाधानाने आणि प्रेमाने जीवन जगत होते. तो काळ म्हणजे सत्ययुग, ज्याला स्वर्ग असेही म्हणतात. त्या काळातील सुख, समृद्धी आणि शांतीचे मुख्य कारण म्हणजे तेथील राजा आणि प्रजा दोघेही पवित्र, सदाचारी आणि श्रेष्ठ होते. म्हणूनच त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या रत्नजडित मुकुटासोबत पवित्रतेचा मुकुट देखील दाखविला जातो. श्रीकृष्ण आणि श्री राधा हे सत्ययुगातील पहिले राजकुमार आणि राजकुमारी होते. स्वयंवरानंतर ते श्री नारायण आणि श्री लक्ष्मी म्हणून ओळखले गेले. त्यांच्या राज्यात इतकी शांती होती की सिंह आणि गाय ही एकाच घाटावर पाणी पित असत. म्हणजेच पशुपक्षी देखील पूर्णतः अहिंसक होते. त्या काळातील सर्वजण मर्यादा पुरुषोत्तम, निर्विकारी आणि दैवी गुणांनी संपन्न असल्यामुळे त्यांना देवता म्हटले जात असे. याच्या उलट आजचा मनुष्य विकारग्रस्त, दुःखी आणि अशांत झाला आहे. हे जग जणू नरकासारखे झाले आहे. काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार या विकारांनी प्रत्येक मनुष्याला जखडून ठेवले आहे. मायेची जू प्रत्येकाच्या खांद्यावर आहे आणि एकही मनुष्य विकार व दुःखापासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणूनच आता परमपिता परमात्मा शिव, परम शिक्षक आणि परम सद्गुरू मानवाला आवाहन करतात. हे माझ्या प्रिय आत्म्यांनो, तुम्ही अनेक जन्मापासून मला हाक मारत आलात. हे प्रभो, आम्हाला दुःख आणि अशांतीपासून मुक्त करा. आम्हाला मुक्तिधाम आणि स्वर्गात घेऊन चला. आता मी तुम्हाला मुक्तिधामात परत नेण्यासाठी आणि या सृष्टीला पुन्हा पवित्र, स्वर्गसमान बनवण्यासाठी आलो आहे. परमात्मा पुढे सांगतात की वर्तमान जन्म हा सर्वांचा अंतिम जन्म आहे. त्यामुळे आता सत्ययुगात जाण्याची तयारी करा. स्वतःला पवित्र बनवा. योगयुक्त जीवन जगा.
कारण निकट भविष्यात श्रीकृष्ण अर्थात श्रीनारायण यांचे दैवी राज्य पुन्हा स्थापन होणार आहे. त्याआधी या कलियुगी विकारी सृष्टीचा अंत महाविनाशाद्वारे अणुबॉम्ब, नैसर्गिक आपत्ती आणि युद्धाच्या माध्यमातून होईल, असे या आध्यात्मिक शिकवणीत वर्णन केले आहे. चित्रामध्ये श्रीकृष्णांना पृथ्वीच्या गोलावर मधुर बासरी वाजवताना दाखवले आहे. त्याचा अर्थ असा आहे की संपूर्ण विश्वात श्रीनारायणाचे एक छत्र राज्य असेल. एक धर्म, एक मानवकुल, प्रेम, शांती, समृद्धी आणि आनंद यांचे राज्य पुन्हा प्रस्थापित होईल. अनेकांची समजूत अशी आहे की श्रीकृष्ण द्वापर युगाच्या शेवटी अवतरले, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून श्रीकृष्ण हे सर्व गुण संपन्न, 16 कलांनी परिपूर्ण, पूर्णतः पवित्र आणि निर्विकारी देवता आहेत. त्यामुळे त्यांचा जन्म विकारयुक्त युगात नव्हे तर सत्ययुगाच्या प्रारंभी झाला असे मानले जाते. याच कारणामुळे सूरदासांनी श्रीकृष्ण दर्शनासाठी अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि मीराबाईंनी पवित्रता जपण्यासाठी विषाचा प्याला स्वीकारला. या दृष्टिकोनानुसार पूर्ण पवित्र असलेले श्रीकृष्ण अपवित्र वातावरणात अवतार घेत नाहीत. स्वयंवरानंतर श्रीकृष्ण श्रीनारायण म्हणून ओळखले गेले, म्हणूनच त्यांच्या वृद्ध अवस्थेचे चित्रण आढळत नाही. या आध्यात्मिक मतानुसार श्रीकृष्ण सत्ययुगाच्या प्रारंभी प्रगट झाले आणि आता पुन्हा नव्या सत्ययुगाच्या आरंभी प्रगट होणार आहेत. ओम शांती.